तर मित्रांनो, बिग बॉसच्या घरातून एक नवीन अपडेट येत आहे. कॅप्टन्सी टास्कसाठी जे पिचिंग वगैरे चालू आहे, त्यामुळे सर्व लोक जे दिव्याताईंना हेट करत होते, समजा या विरोध करत होते, त्यावर जे दिव्याताई बोलताना दिसून आल्या आणि बोलल्या, ते करणशी बोलत होत्या, की तुम्ही मॅच्युरिटी कोणत्या गोष्टीला मानता? जर मी काय घरला म्हटलं 17 लोकांचे जेवण बनवते, पण इथं बनवत आहे ना, त्याला म्हणतात मॅच्युरिटी. जर मला काही कळत नाहीये, मला काही चान्स देऊन तर बघा, जर काही कळालं नाही तर तुम्ही समजून सांगा, त्याला म्हणतात मॅच्युरिटी. तुम्ही चान्स न देता तू कसं ठरवू शकता, की पुढच्या बंद्यामध्ये मॅच्युरिटी वगैरे काहीच नाहीये आणि मग तुम्ही दुसऱ्या माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून त्याला मारताय. हे जे आहे पुरं कणखर वाक्यामध्ये कणखर जे वर्डमध्ये आहे, ते जे करण सोनावळ्याला समजून सांगताना दिसून आले व त्याचबरोबर ते त्यांना पण त्या गोष्टी आवडल्या. कारण की ते एकदम रिअल गोष्ट होत्या. कारण की त्यांना जर चान्स दिला नाही, तर कसं समजेल की ती मॅच्युअर आहेत आणि ते घर हँडल करू शकतात का नाही. कारण की ते लाखो पब्लिकला हँडल करतात. तर घरातले 17 लोक हँडल करणं त्यांच्यासाठी काही लई मोठी गोष्ट नाहीये. पण यांना पाहिजे नाही की ते दिव्या जास्त पुढे जावं, जास्त हायलाइटमध्ये यावं. त्यासाठी ते जे आहे त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतात. पण तसं होणार नाही कारण की फॅन्सचा पूर्ण प्रेम जे आहे दिव्याताईंसोबतच आहे. तुमचं यावर काय ओपिनियन आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा लाईव्ह फीडच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया लवकर पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.